फ्रेंड्स, आज आपण व्हाईल आणि डू व्हाईल शिकायचं. ठीक आहे. आता एकूण सीन आपल्याला 3 लूप प्रोव्हाइड केलेले आहेत. एक म्हणजे फॉर लूप, जो आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं, फॉर, व्हाईल आणि डू व्हाईल. ओके. आता फॉर कधी वापरायचं आहे? फॉर ज्यावेळी आम्हाला फायनल स्टेट माहिती असते, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट ज्यावेळी आम्हाला माहित असते त्यावेळी आम्ही काय वापरणार आहे? फॉर वापरणार, बरोबर. आणि मग आम्हाला ही फायनल स्टेट माहित नसते त्यावेळी आम्ही व्हाईल किंवा डू व्हाईल वापरणार आहे. म्हणजे व्हाईल किंवा डू व्हाईल दोन्ही पैकी काहीतरी वापरणार. या दोघांतला फरक काय हे आपण जरा नंतर बघूया. पण व्हाईल कधी वापरायचा? ज्यावेळी फायनल स्टेट रन झाल्यानंतर ठरते अशा सिच्युएशन मध्ये, म्हणजे प्रोग्राम रन झाला की युजरच्या हातात राहतं की हे आता लूप कंटिन्यू करायचा की नाहीये. हे ज्यावेळी युजर्सच्या हातात असतं त्यावेळी काय वापरतात? व्हाईल वापरतात. म्हणजे रन टाइम ते ठरलं जातं की लूप परत रिपीट करायचा आहे की नाही. ओके. किंवा किती वेळा लूप रिपीट करायचा आहे हे रन झाल्यानंतर ठरतं. अशा सिच्युएशन मध्ये आम्ही व्हाईल वापरणार. ओके. आणि बघा, परत एकदा मी रिपीट करतोय. फॉर लूप प्रोग्राम लिहित असताना आम्हाला ज्यावेळी फायनल स्टेट, इनिशियल फायनल स्टेट माहिती असते प्रोग्राम लिहित असताना, त्यावेळी आम्ही फॉर वापरणार. ठीक आहे. आणि त्या सिच्युएशन मध्ये व्हाईल वापरलं चालतं का? हो, चालतं. पण इट इज बेटर टू यूज फॉर लूप. आपण आम्ही आता इथं वापरणार आहे, आज आपण बघणार आहे व्हाईल आणि डू व्हाईल. त्यातलं व्हाईलचा एक प्रोग्राम मी लिहिलेला आहे. आपण जो बघूया याच्यामध्ये काय केलंय, 2 संख्यांची बेरीज आहे आणि ते 2 संख्या ऍक्सेप्ट केली, त्याची बेरीज डिस्प्ले केली आणि युजरला विचारलंय डू वॉन्ट टू कंटिन्यू. त्यानं येस वाय म्हटलं तर परत, वाय म्हटलं तर परत, अशा पद्धतीने आपण व्हाईल लूप बघायचं आहे. आता बघा आपण काय काय लिहिले. इथं 2 व्हेरिएबल तयार केलेत, एबी, आणि कॅरेक्टर व्हेरिएबल केलं, सीच. आता बघा, कोणत्याही लूपमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या कोणत्या? तर एक म्हणजे इनिशियलायझेशन, दुसरं कंडिशन आणि तिसरं इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. तर ह्या 3 महत्वाच्या. ठीक आहे. तर ह्या प्रत्येक लूपला पाहिजेत. आपण फॉर मध्ये बघितलं, एकाच लाईन मध्ये ते सगळं होतं की फॉर हे इनिशियलायझेशन, मग मध्ये कंडिशन आणि पुढे शेवटी ते इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट असं होतं. आता बघा, इथं मी प्रोग्राम लिहिला की 2 संख्यांची बेरीज मला डिस्प्ले करायची आहे. तो युजर जो काय असेल तो 2 संख्या टाकणार आहे, त्याला बेरीज मिळणार आहे. मग तो किती वेळा करणार आहे काय माहित नाही. त्याला 4 वेळा करायचं आहे, 5 वेळा, काही वेळा एका वेळेस करून त्याला बाहेर पडायचं आहे असेल प्रोग्राम मधून, किंवा 2 वेळा बेरजा करायचा असतील, 3 वेळा करायचं असेल. हे नाहीये, फिक्स नाहीये. प्रोग्राम लिहित असताना फिक्स नाहीये, त्यामुळे फॉर चालत नाही. तर हा प्रोग्राम आपण काय केला बघूया. तर इथे एक सीएच घेतलंय व्हेरिएबल, ते कॅरेक्टर व्हेरिएबल आहे आणि त्याच्यामध्ये वाय इनिशियलाइज केले. बघा, म्हणजे एखाद्या लूपमध्ये ज्या 3 स्टेटमेंट्स लागतात, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, त्यातलं इनिशियलायझेशन लूपच्या बाहेर आहे. ठीक आहे. व्हाईलच्या वरती आम्ही हा व्हेरिएबल काय केला? इनिशियलाइज केलाय, वाय बरोबर इनिशियलाइज केलाय. इथं सेमीकॉलन. ओके. म्हणजे सीएचच्या बॉक्समध्ये आम्ही काय स्टोअर केलंय? वाय स्टोअर केलंय रॅम मध्ये. ओके. वाय हे कॉन्स्टंट आहे, त्यामुळे सिंगल कोटेशन मध्ये घेतलं. आता कंडिशन व्हाईलच्या समोर कंडिशन आहे. व्हाईल गोल ब्रॅकेट घेतले, त्याच्यासमोर सीएच इक्वल्स टू, डबल इक्वल टू आहे, म्हणजे सीएच मधले कंटेंट्स आणि हे वाय एकसारखं पाहिजे. आता हे वाय सुद्धा कॉन्स्टंट आहे म्हणून सिंगल कोटेशन मध्ये दिले. तर ह्या सीएच मधले कंटेंट्स आणि हे वाय एकसारखे आहेत का? आहेत. इथं आता सध्या कंडिशन ट्रू आहे, त्यामुळं कंडिशन ट्रू असेल त्यावेळी ह्या ब्लॉक मधले जे ब्लॉक मार्कर आहेत, ह्या ब्लॉक मधला सगळे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार. म्हणजे काय की जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत ह्यातलं सगळं परत परत रिपीट होत राहणार. ठीक आहे. बघूया मग आम्ही काय केलं. आता एंटर 2 नंबर्स, 2 नंबर्स घेतलेत, ते ऍक्सेप्ट केले स्कॅनएफ करून. ठीक आहे. म्हणजे इथं स्क्रीनवर आपल्याला आउटपुटला काय दिसणार आहे बघा. आम्ही आउटपुटला काय दिसणार, इथं एंटर 2 नंबर्स. ठीक आहे. मग इथं 10 आणि 20 टाकले, त्याची बेरीज 30 आली. इथं असं आपण आउटपुट घेतलंय, सम इक्वल टू सम इक्वल्स टू 30. कारण आम्ही इथं पर्सेंटेज प्लस बी चं इंटिजर प्रिंट होईल. पर्सेंटेज टाईप स्पेसिफायर तो काय प्रिंट करेल? इंटिजर व्हॅल्यू प्रिंट करेल ए प्लस बी ची. ठीक आहे. त्यानंतर खाली आपल्याला मेसेज येईल, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, येस ऑर नो. ओके. मग आम्ही येस म्हणलं. इथं आता काय केलं बघा, इथे एक नवीन एक स्टेटमेंट आहे, एफ फ्लश. एफ फ्लश कंसामध्ये एसटीडी इन. आता हे काय आहे? तर हे लेटर बिट आपण नंतर डिस्कस करू. आपण इथे येऊ. स्कॅनएफ %C आणि इथे %CH, म्हणजे %C टाईप स्पेसिफायर, कन्व्हर्जन स्पेसिफायर आणि कॅरेक्टर घ्यायला सांगतोय आणि कुठे स्टोअर करायला सांगतोय, इथे CH मध्ये स्टोअर करायला सांगतोय. आता अशी कन्सेप्ट आहे, इथं जर तुम्ही वाय प्रेस केलं असेल तर याच्यात वाय स्टोअर होणार आणि इथं जाणार तर तो वाय म्हटल्यानंतर पुन्हा परत रिपीट होणार. म्हणजे पुन्हा परत इथे एंटर 2 नंबर्स, 2 नंबर घेणार, सम दाखवणार, परत डू यू वॉन्ट टू कंटिन्यू येणार, परत तुम्ही वाय प्रेस केला पुन्हा रिपीट होणार.
समजा हे रिपीट होत असेल तुम्ही काय केलं, इथं सीएच बरोबर तुम्ही स्कॅनएफ मध्ये काय केलं, वाय सोडून दुसरं कॅरेक्टर दिलं म्हणजे एन दिलं, तर इथं एन जाईल आणि मग कंडिशन फॉल्स होईल आणि बाहेर पडेल. ठीक आहे, म्हणजे इथं जोपर्यंत युजर वाय देतोय तोपर्यंत लूप एक्झिक्यूट होईल. जोपर्यंत युजर वाय सोडून इतर कॅरेक्टर देणार नाही, म्हणजे एन देणार नाही, नो देणार म्हणजे नोचं एन किंवा इतर कॅरेक्टर काही प्रेस करत नाही, तोपर्यंत हा लूप एक्झिक्यूट होत राहील. ओके, दॅट इज द कन्सेप्ट बिहाइंड दिस व्हाईल लूप. आता इथं इनिशियलायझेशन झालं, इथं कंडिशन झालं आणि इथं आपण काय करतोय, वायची व्हॅल्यू बदलतोय, म्हणजे इथे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, म्हणजे तिन्ही स्टेटमेंट्स हे प्रत्येक लूप मध्ये नेसेसरी आहेत आणि ते इथं आहेत. फक्त यांची सिच्युएशन म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे इनिशियलायझेशन व्हाईलच्या वर पाहिजे, कंडिशन व्हाईलच्या समोर पाहिजे आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट जे आहे ते लूप मध्ये आतल्या ब्लॉक मध्ये त्या कंडिशनच्या व्हेरिएबलचं इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट पाहिजे. ओके, आता ठीक आहे, आम्हाला समजलं जोपर्यंत वाय तुम्ही देताय तोपर्यंत होत राहणार आणि रन झाल्यानंतर युजर काय करतोय, वाय देतोय. युजर जोपर्यंत वाय प्रेस करत राहील तोपर्यंत तो लूप एक्झिक्यूट राहणार. म्हणजे आम्हाला प्रोग्राम करताना माहिती आहे का की लूप किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे, नाही माहिती. आम्हाला प्रोग्राम करताना माहित नाहीये. रन झाल्यानंतर तो एकदाच एन करेल, फर्स्ट टाइमच रन झाल्यानंतर पहिली बेरीज केल्यानंतर एन करेल आणि बाहेर पडेल, लूप मध्ये बाहेर पडेल, म्हणजे एकदाच लूप झाला. म्हणजे 5 वेळा तो येस करेल, म्हणजे हे ठरलेलं नाहीये. अशा वेळी ह्या व्हाईल लूप वापरते. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर द व्हाईल लूप. आता बघा, हे एक स्टेटमेंट आपण इथे ऍडिशनल घेतलं, एफ फ्लश. एफ फ्लश कंसामध्ये एसटीडी इन. आता हे काय करतं आणि हे का गरजेचं आहे, तर ज्यावेळी तुम्ही इथं नंबर टाईप करता, म्हणजे इथं तुम्ही 10 आणि 20 टाईप केले, त्यावेळी तुम्ही काय करता, इथं एंटर प्रेस करता, बरोबर. आता एंटरचं काय आहे, एंटरचं कॅरेक्टर आहे बॅकस्लॅश आर. हे बॅकस्लॅश आर हे मेमरीमध्ये स्टोर राहिलेलं असतं. बॅकस्लॅश आर इज अ सिंगल कॅरेक्टर, इज एस्केप सिक्वेन्स, इज अ ट्रेड एज अ सिंगल कॅरेक्टर, आणि हे काय झालेलं असतं, हे मेमरीमध्ये स्टोर असतं. आणि ज्यावेळी ते हे जर तुम्ही लिहिलं नसेल, म्हणजे हा जर एफ फ्लश एसटीडी इन हे जर लिहिलं नसेल, तर काय होतं, हे जे बॅकस्लॅश आर जे स्टँडर्ड इनपुट वरनं जे आलेलं आहे ते मेमरीत राहिलेलं असतं आणि ते काय होतं, ह्या सीएच मध्ये जातं. म्हणजे इथं डायरेक्टली काय जातं, बॅकस्लॅश आर जातं. तो या ठिकाणी वेटच करत नाही, तुम्ही वाय प्रेस करायचा किंवा एन प्रेस करायसाठी वेट करत नाही. डायरेक्टली इट स्टोअर दी कॅरेक्टर दॅट इज बॅकस्लॅश आर इन दिस सीएच बॉक्स मध्ये स्टोअर करतो आणि मग इथून डायरेक्ट कंडिशन फॉल्स आणि बाहेर पडतं. म्हणजे जर ही लाईन लिहिली नाही तर हा लूप एकदाच होतो. त्यामुळे प्रॅक्टिकली हे अशा पद्धतीचे एक आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी आपल्याला काय करावं लागतं, एफ फ्लश. एफ फ्लश म्हणजे क्लिअर कर. काय क्लिअर कर, एसटीडी इन वरनं जे काय आलं ते क्लिअर करून टाक. त्यामुळे तो क्लिअर होतं. हे बॅकस्लॅश आर मध्ये जे काय राहिलेलं असतं ते निघून जातं आणि इट्स वेट फॉर ऍक्सेप्ट द कॅरेक्टर. मग तो थांबतो तिथं, नाहीतर तो थांबत नाही. ते आर लगेच त्यात बॅकस्लॅश आर सीएच मध्ये स्टोअर करणार, त्या व्हेरिएबल मध्ये कंडिशन चेक होणार, फॉल्स नंतर परत बाहेर पडणार. ठीक आहे, म्हणून हे एफ फ्लश इथं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही प्रोग्राम हा एक्झिक्यूट करत असताना एकदा एफ फ्लश न घालता पहिल्यांदा करा आणि नंतर एफ फ्लश एसटीडी इन टाकून एफ फ्लश एसटीडी इन ब्रॅकेटच्या बाहेर सेमिकॉलन. सेमिकॉलन महत्वाचं आहे. आणखी एक सांगायचं राहिलं की व्हाईलला सुद्धा इथं सेमिकॉलन द्यायचं नाहीये. तुम्हाला मी बरेच वेळा सांगितले की ज्याला ब्लॉक आहे त्याला सेमिकॉलन द्यायचं नाही. इथं सेमिकॉलन दिलं तर काय होतं, व्हाईल इथं संपतो. तो खालचा काही त्याचा काही संबंधच नाही, तो रेग्युलर प्रोग्राम होऊन जातो. म्हणून आपल्याला तो लूप मध्ये परत फिरवत बसत नाही, तो तिथंच एंड होतो. म्हणून आपण काय करायचंय की इथं सेमिकॉलन द्यायचा नाहीये. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ फॉर व्हाईल लूप. आता आपण पुढचं एक एक्झाम्पल बघूया. दॅट्स द बेस्ट एक्झाम्पल फॉर व्हाईल लूप. कसा प्रोग्राम करूया आपण की एक नंबर घ्यायचा आहे आणि तो रिव्हर्स डिजिट मध्ये प्रिंट करायचा आहे. म्हणजे कसा प्रिंट करायचा, फॉर एक्झाम्पल आपल्याला एक नंबर आहे, तो 1 2 3 4 असा नंबर आपण इनपुट केलेला आहे. तर आम्हाला तो प्रिंट कसा करायचा आहे, 4 3 2 1 म्हणजे रिव्हर्स डिजिट ऑर्डर मध्ये प्रिंट करायचा आहे. मग हे कसं करता येईल, म्हणजे आम्हाला सीचा प्रोग्राम हा नंतर बघूया आपण, पण हा नंबर एखादा रिव्हर्स करायचा असेल तर आम्ही रिव्हर्स कसा करणार. समजा हा नंबर आहे 3 7 9 1 हा नंबर आहे आणि आम्हाला रिव्हर्स करायचं, तर आम्ही काय करू, याला 10 ने भागू. तर याचा भाग जाईल 279 279 0 आणि बाकी 1 होईल. ओके, तर ही 1 आलेली बाकी आम्ही प्रिंट करू. 1 बाकी प्रिंट केले आणि हा जो भाग आहे ना याला पुन्हा परत 10 ने भागू. 10 ने भागलं, भाग गेला 27चा आणि बाकी 9 उरली, ते आम्ही 9 परत प्रिंट करू. ओके, 9 प्रिंट केलं, ते जो आहे त्याला पुन्हा परत काय करू,
म्हणजे 27ला परत 27ला आम्ही 10 भागू, भाग 2चा गेला 7 बाकी उरली, हे 7 परत प्रिंट केलं. ठीक आहे. पुन्हा या 2ला 10 भागू, भाग किती जातो 0चा, बाकी 2 उरली, ही 2 इथं प्रिंट करू. जोपर्यंत इथं 0 येत नाही तोपर्यंत आम्ही हा लूप एक्झिक्यूट करणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्याला 10 भागत राहणार आहे आणि बाकी प्रिंट करत जाणार आहे. आम्हाला रिव्हर्स नंबर म्हणजे आमचा पहिल्यांदा नंबर 279 होता, 91 होता, तो आम्हाला मिळाला 1972. ऑटोमॅटिकली आम्हाला रिव्हर्स मध्ये मिळाला. तर हे आम्हाला सी लँग्वेज मध्ये त्याला सांगायचं आहे की त्याला 10 भागत राहा, एक नंबर ऍक्सेप्ट करून घे, तो 0 होत नाहीये तोपर्यंत भागत राहा आणि बाकी प्रिंट कर. तो जर 0 पेक्षा मोठा असेल तर त्याला 10 भाग, बाकी प्रिंट कर आणि भागाकार पुन्हा परत तो नंबर म्हणून घे. ओके. तर असं आपल्याला सांगत राहायचं आहे. आणि ह्यासाठी आपल्याला काय करायचं, हे कन्व्हर्टेड इंटू सी लँग्वेज, यासाठी व्हाईल लूप वापरावा लागतो. इट इज ऑल्सो द बेस्ट एक्झाम्पल फॉर व्हाईल लूप. व्हाईल लूपचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. मी इथे व्हेरिएबल डिक्लेअर करतो एक्स. आता आम्ही काय करणार आहे, एक्स जोपर्यंत 0 आहे तोपर्यंत करत राहणार. ठीक आहे. एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल्स घेतो रिमाइंडर स्टोअर करायसाठी. इथं प्रिंट एफ, एंटर नंबर, स्कॅनएफ, %d आणि %x. आता मी काय केलं बघा, इथंच इनिशियलायझेशन झालंय. म्हणजे इथं आता जरासं आपण डिफरंट केलं. आम्ही काय करायचो, इनिशियलाइज मॅन्युअली करायचो. हे आता आम्ही काय करतो, रन झाल्यानंतर इनिशियलाइज झालं. एक्स ची व्हॅल्यू आम्ही घेतोय, त्यानंतर काय होतंय, व्हाईल एक्स इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे तो जोपर्यंत 0 पेक्षा मोठा आहे तोपर्यंत करत राहा. ठीक आहे. काय करत राहा, y इज इक्वल्स टू एक्स पर्सेंट. हे पर्सेंट आहे बघा, पर्सेंट चिन्ह काय करतं, तर रिमाइंडर कॅल्क्युलेट करतं. म्हणजे y मध्ये काय येईल, रिमाइंडर येईल. आणि मग मी इथे प्रिंट करतो, प्रिंट एफ, हा रिमाइंडर %d, y प्रिंट करतो. ठीक आहे. आणि त्यानंतर परत एक्स इज इक्वल टू, आता हे डिक्रिमेंट काय, इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट, इथे इनिशियलायझेशन झालं. इथे आम्ही बाहेरून कीबोर्डवरनं व्हॅल्यू घेणार, ती इनिशियलाइज होणार. इनिशियलायझेशन कंडिशन, आता एक्स हा जो कंडिशन मधला जो व्हेरिएबल आहे त्याची इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट केली पाहिजे. तर आम्ही एक्स इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 10, म्हणजे जो वरचा भागाकार येणार आहे तो आम्ही काय करणार आहे, एक्स मध्ये स्टोअर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे रिमाइंडर प्रिंट केला, त्यानंतर भागाकार परत एक्स मध्ये स्टोअर केला आणि परत तो जर 0 पेक्षा मोठा असेल तर पुन्हा परत गेलो. आता परत हे आपण ट्रेस करूया का, आपण एक फॉर लूप जसं ट्रेसिंग केलं तशा पद्धतीने ट्रेस करायचं. ट्रेस केल्यामुळे आपल्याला कळेल की आपला प्रोग्राम बरोबर आहे की नाही. आता फॉर एक्झाम्पल आपण एक नंबर घेऊया, इथं एक्स, वाय आणि इथं आउटपुट. ठीक आहे. बघूया आपण. तर एक नंबर घेऊया, कोणताही नंबर घेऊया, 5, 5, 1, 7, 9. हा आपण घेतला, ऍक्सेप्ट केला, कीबोर्डवर इथं ऍक्सेप्ट केला. इथं %d म्हणजे टाईप स्पेसिफायर, कन्व्हर्जन स्पेसिफायर. याचा आपण कशासाठी वापर करतो, तर ऍक्सेप्ट स्कॅनएफ मध्ये आणि प्रिंटएफ मध्ये आपण याचा वापर करतो. कशासाठी करतो आपण याचा वापर, तर इथं आम्ही कंपायलरला सांगतोय की आम्हाला इंटिजर हवा आहे, फ्लोट हवा असेल तर आम्ही एफ, कॅरेक्टर हवायचं असेल तर सी. तर हे अशा पद्धतीने जे कन्व्हर्जन स्पेसिफायर आहेत ते तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला प्रिंटएफ स्कॅनएफ वापरता येणार नाही. ठीक आहे. तर आम्ही इथं कंपायलरला सांगितलंय की तू काय कर, एक इंटिजर ऍक्सेप्ट करून घे आणि एक्स मध्ये जो काही 2 बाईट्स चे काही रिझर्व्ह झालेत त्या 2 बाईट्स मध्ये तो घेतलेला कीबोर्डवरचा नंबर इथं स्टोअर कर. ओके. दिस इज द इनिशियलायझेशन, म्हणजे हे इनिशियलाइज झालं. आता तो कंडिशन चेक करणार आहे, एक्स इज ग्रेटर दॅन 0. आता हा नंबर ग्रेटर दॅन 0 आहे का, आहे. ओके. हा नंबर ग्रेटर दॅन 0 आहे, तो आत आला. इथं काय झालं, एक्स ला 10 भागलं, बाकी कॅल्क्युलेट केली. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही इथं असं म्हणू, 5, 1, 7, 9 ला 10 भागलं. 10 भागून किती भाग जाणार, 5, 1, 7, 5, 1, 7, 0, बाकी 9 उरली, ही 9 वाय मध्ये स्टोअर झाली. ओके. ह्या ठिकाणी 9 इथं स्टोअर झाले. हे आम्ही आउटपुटला प्रिंट केले, आउटपुटला इथं 9 प्रिंट करून टाक. ओके. बरोबर आहे. त्यानंतर काय केलं बघा, इथं काय केलं, इथून 9 प्रिंट केले, स्क्रीनवर वाय प्रिंट केलं, इंटिजर प्रिंट करायला सांगितलं वायचं, इथं आलो, एक्स इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 10, म्हणजे भागाकार. आता हा वरचा जो भागाकार आहे ना, हा आम्ही आता परत एक्स मध्ये स्टोअर केला, म्हणजे हा नंबर रिमूव्ह केला आणि इथं आम्ही हा नंबर स्टोअर केला. ओके. आता बघा आम्ही काय केलं, डिक्रिमेंट केले, म्हणजे नंबर 1 डिजिटनं कमी केला. पुन्हा आता ह्याला 10 भागायचं, म्हणजे आता हा परत पाठीमागे जाणार. हे ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट काय करतं, तुम्हाला पाठीमागे इथं पाठवतं. इथं कंडिशन चेक केली, 5, 1, 7 इज ग्रेटर दॅन 0, येस. मग आता आम्ही परत 5, 1, 7 ला 10 भागलं. इथं 10 भागून रिमाइंडर काढायला सांगितलं. काय होणार, 51 चा भाग जाईल, बाकी 7 होईल, म्हणजे वाय मध्ये 7 स्टोर होईल.
हे 7 मी आउटपुटला इथं स्क्रीनवर प्रिंट केलं. ओके, आता इथं प्रिंटर मध्ये बॅकस्लॅश नाही घेतल्यामुळे तो सलग प्रिंट होईल. ठीक आहे, म्हणजे खालच्या वेळेस जाऊन प्रिंट होणार नाही, तो सलग होणार आहे. ठीक आहे, इथं आलो, इथं काय म्हटलंय, भागाकार एक्स मध्ये स्टोअर कर. भागाकार किती आहे, हा भागाकार आहे, हा काय केला एक्स मध्ये स्टोअर केला. ओके, पुन्हा हे ब्रॅकेट काय करतं आपल्याला या लूपला इथं परत पाठवतो. इथं एक्स हा 0 पेक्षा मोठा आहे का, आहे, त्यामुळे परत आत आला. आता काय होणार, 51 ला 10 भागलं जाईल, भाग 5 चा जाईल, एक बाकी उरेल. बरोबर, वाय मध्ये 1 स्टोअर होईल आणि हे 1 आपण प्रिंट केलं, इथं 1 प्रिंट होईल. ओके, आता इथं परत काय येईल, इथं आल्यानंतर एक्स डिवायडेड म्हणजे भागाकार जो वरचा आहे तो कशात स्टोअर होईल, ह्या एक्स मध्ये स्टोअर होईल. बरोबर, आता ह्या एक्स परत हे आपलं क्लोजिंग ब्रॅकेट परत कंडिशनला परत पाडेल, 5 इज ग्रेटर दॅन 0. ओके, ग्रेटर दॅन आहे, त्यामुळे पुन्हा परत तो खाली आला. आता इथं काय होईल, 5 डिवायडेड बाय 10, भागाकार 0चा जाईल, 0 बाकी 5 उरेल, वाय मध्ये 5 येईल, आम्ही आउटपुटला ते 5 प्रिंट करू. ओके, आता भागाकार किती आहे, 0 आहे, तो भागाकार काय होईल, एक्स मध्ये स्टोअर होईल 0. ओके, इथून पाठीमागे जाईल, 0 इज नॉट ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, इट्स कम आउट फ्रॉम दिस लूप, इथून बाहेर येईल. इथं मेन आपला संपलाय, त्यामुळे प्रोग्राम मधनं बाहेर पडेल. म्हणजे आम्हाला घेतलेला नंबर, आम्ही जो नंबर घेतला होता तो रिव्हर्स मध्ये प्रिंट केला. ओके, मग किती वेळा लूप एक्झिक्यूट झाला, तर हे बघा, 1 2 3 4 4 वेळा लूप एक्झिक्यूट झाला. बरोबर, 0 आल्यानंतर बाहेर पडलं. मग 4 वेळा का झाला, तर 4 डिजिटचा नंबर आहे म्हणून. जर समजा 2च डिजिटचा असता तर 2 वेळा झाला असता, समजा 1च डिजिटचा असता तर एकदाच झाला असता. म्हणजे किती डिजिट तुम्ही एंटर केले, युजरनं किती डिजिट एंटर केलेत याच्यावर ठरणार आहे की किती वेळा लूप एक्झिक्यूट होणार. समजा तो अंक 7 अंकी घेतला असेल, 7 अंकी घेतल्यावर 7 वेळा फिरणार तो. ठीक आहे, म्हणजे 7 वेळा तो लूप एक्झिक्यूट होणार. मग किती वेळा लूप एक्झिक्यूट होणार आहे हे आम्हाला प्रोग्राम करताना माहिती नाहीये. ज्यावेळी रन झाल्यानंतर युजर तो नंबर जो टाईप करेल, या ठिकाणी स्कॅनर मध्ये जो नंबर येईल त्याच्या डिजिटवर ठरेल की तो लूप एक्झिक्यूट किती वेळा करायचा. आणि ह्या सिच्युएशन मध्ये आम्हाला व्हाईल वापरायचं. ठीक आहे, आता जे आम्ही फॉर न केले ते व्हाईल सुद्धा होतात सगळे, काही फरक नाही पडत. पण इट इज द बेस्ट एक्झाम्पल, म्हणजे अशा सिच्युएशन साठी व्हाईल तयार केलाय की ज्यावेळी तुम्हाला प्रोग्राम लिहित असताना किती वेळा लूप एक्झिक्यूट होणार हे माहित नसतं, त्यावेळी आम्ही काय वापरतो, व्हाईल वापरतो. ओके, लक्षात आलं. आता यातलंच एक सिरीज मधलं आपण एक दुसरं उदाहरण घेतोय की दिलेल्या नंबरचे आम्हाला डिजिटची बेरीज करायची. सेमच आहे, थोडासा बदल आहे. काल मी तुम्हाला सांगितलं की लॉजिक इज इम्पॉर्टंट, तर तशा पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला हाच प्रोग्राम आहे, फक्त त्याच्यामध्ये एक छोटासा बदल आहे की आता आम्ही काय केलं, रिव्हर्स प्रिंट केला. आता आम्हाला ह्याची बेरीज प्रिंट करायची, म्हणजे डिजिटची बेरीज प्रिंट करायची. एक छोटासा आहे, एक लॉजिकसाठी आपलं लॉजिक चांगला व्हावं म्हणून, आणि काय आयडिया करावी लागते, आणि आयडिया म्हणजेच लॉजिक आहे, तर तेच तुम्हाला सुचलं पाहिजे तर तुम्हाला सी आलं. नुसतं जर सिंटॅक्स वगैरे शिकणं म्हणजे काय, ते बायबुक सुद्धा आपण समजू शकतो. व्हाईल वापरतात, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत वापरतात, इनिशियलायझेशन वरती असतं, शेवटी लूपच्या शेवटी जर डिक्रिमेंट किंवा इन्क्रिमेंट असतं, दॅट इज ओके. पण ते वापरता आलं पाहिजे, आणि हे वापरता येण्यासाठी तुम्हाला ते आयडिया सुचली पाहिजे, दॅट इज द लॉजिक. त्यासाठी आपण एक छोटासा आणखी एक प्रोग्राम बघायचा आहे की दिलेल्या नंबर मधली बेरीज प्रिंट करायची. म्हणजे काय करायचं, तर समजा हा नंबर घेतला असेल तर 5 आणि 6, 6 आणि 7 13 आणि 7 22. बरोबर, तर अशा पद्धतीनं 22 बेरीज झाली पाहिजे. तर असं आपल्याला काहीतरी करायचंय, आम्हाला काहीतरी नाही, असा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी एक आपण छोटासा बदल करणार आहे आणि ती बेरीज प्रिंट करणार. आता बदल काय करायचा आहे बघा, आम्ही काय करणार, इथं प्रिंट केलेल्याची ऐवजी त्याची बेरीज करत राहणार. ठीक आहे, म्हणजे इथं प्रिंट करणार नाहीये, इथं प्रिंट करायच्या ऐवजी काय करायचं, मला ते ऍड करायचे. म्हणून मी इथे एक व्हेरिएबल घेतो सम, त्याला एक 0 करतो. ठीक आहे, इथं लिहितो सम इक्वल्स टू सम प्लस वाय, म्हणजे जो शेवटचा डिजिट येईल तो याच्यात ऍड होत जाईल आणि त्याची टोटल तुम्हाला मिळेल. आणि मग ती टोटल आलेली ना, हा लूप संपल्यानंतर, हा लूप इथं संपेल, त्यानंतर आम्ही प्रिंट करू, प्रिंट एफ बॅकस्लॅश n सम इज इक्वल्स टू %d, आणि हा आलेले सम आम्ही इथं प्रिंट टाईप करू, आणि मग आमचा मेनचा ब्रॅकेट कम्प्लीट करू. ओके, आता ट्रेस करूया प्रोग्राम. आपण जस्ट एक छोटासा प्रयत्न करूया, एक छोटा नंबर घेऊया आणि ट्रेस करून बघूया कशासाठी, तर हा आपला प्रोग्राम बरोबर आहे का, आणि आपल्याला लॉजिक समजायसाठी म्हणून आपण ट्रेस करून बघूया. ठीक आहे, एक्स आहे, वाय आहे, सम आहे आणि आउटपुट आहे. ठीक आहे, आता आपण इथं ऍक्सेप्ट केला, एक नंबर आपण ऍक्सेप्ट करू, 1 2 3 4 हा आपण नंबर ऍक्सेप्ट केला. ठीक आहे,
हा नंबर इथं एक 0 पेक्षा मोठा आहे त्यामुळे त्याला 10 भागलं, बाकी किती येते 4 येते, ते 4 इथं स्टोअर झाले. ठीक आहे. आता ही बाकी 4 स्टोअर झालेली सम मध्ये ऍड केली. सम किती आहे माझं 0 आहे. इथं ऑलरेडी आधी आपण 0 केले, तर 0 प्लस 4 म्हणजे इथं सम आली 4. ओके. इथून आला, इथं काय केलं त्याला 10 भागलं आणि त्यानं त्याच्यामध्ये 123 जो भागाकार आहे तो एक्स मध्ये स्टोअर केला. ठीक आहे. म्हणजे इथं आपण मगाशी बघितल्या पद्धतीनं 12 34 ला 10 भागलं, भागेला 123 आणि बाकी 4 लावली ती इथं आम्ही सम मध्ये ऍड केली आणि 123 पुन्हा परत एक्स मध्ये स्टोअर केलं. ओके. आता हा काय करतो, ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट तुम्हाला पाठीमाग लूपच्या कंडिशनला परत पाठवतो. इथं पाठीमाग आलो, इथं काय लिहिलंय आपण एक्स ग्रेटर दॅन 0 आहे का, आहे. आता एक्स ग्रेटर दॅन 0 असल्यामुळे पुन्हा परत त्याला 10 भागलं, 123 ला 10 भागलं, भाग 12चा गेला, 3 बाकी उरली, ती 3 बाकी वाय मध्ये स्टोअर झाली आणि सम मध्ये त्याची बेरीज केली. सम किती आहे माझा आता 4 अधिक हे 3, कारण 3 7. बरोबर. आता हे इथून परत पाठीमागे गेलो, सॉरी इथं आलो, एक्स इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 10 म्हणजे भागाकार वरचा आहे तो एक्स मध्ये स्टोअर केला, म्हणजे हे रिमूव्ह केलं जातं आणि इथं स्टोअर झाला आता किती 12 स्टोअर झाला. ठीक आहे. रिमाइंडर किती आला होता 3, आता 12 स्टोअर झालं. पाठीमागे गेलो, इथं 12 हे 0 पेक्षा मोठे आहेत, परत खाली आलो, आता 12ला पुन्हा काय होणार 10 भागलं जाणार, भाग गेला 1. ठीक आहे. सॉरी 12ला 10 भागलं, बाकी 2 उरली. ओके. ही बाकी 2 वाय मध्ये स्टोअर झाली. ही आता वाय सम मध्ये बेरीज करणार म्हणजे 7 अधिक 2 8 9 इथं स्टोअर झालं सम मध्ये. प्रिव्हियस व्हॅल्यू डिलीट होतात आणि नवीन व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर होते. हे सुद्धा प्रिव्हियस व्हॅल्यू डिलीट होतात, नवीन व्हॅल्यू स्टोअर होत असते. आता काय झालं, इथं 9 आलं आणि आम्ही पुढच्या स्टेजला गेलो, एक्स इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 10 म्हणजे भागाकार जो आला आहे तो आम्ही एक्स मध्ये स्टोअर केला, म्हणजे एक्स मध्ये 1 स्टोअर झाला. ओके. आता हे 1 0 पेक्षा मोठा आहे, परत पाठीमागे गेलो, इथून 0 पेक्षा मोठा आहे, परत इथं आला. आता आम्हाला काय झालं 1 डिवायडेड बाय 10 भागेला 0चा, बाकी 1 उरली, म्हणजे माझ्या वाय मध्ये काय झालं 1 आलं. आता हे 1 काय केलं मी, सम प्लस 1, वाय किती 1 आहे, सम 9 आहे, म्हणजे यांची बेरीज किती झाली 10. ठीक आहे. म्हणजे इथं 10 स्टोअर झालं. ओके. हे 9 कॅन्सल होणार आणि त्याच्यामध्ये 10 स्टोअर झालं. आता काय बघा, पुढच्या स्टेप काय, एक्स डिवायडेड पेंट, एक्स इज इक्वल टू एक्स म्हणजे भागाकार आम्हाला एक्स मध्ये स्टोअर करायचा, भागाकार 0 आहे तो आमचा कशात स्टोअर झाला, या एक्स मध्ये स्टोअर झाला. आता इथून पाठीमागे गेलो, 0 इज नॉट ग्रेटर दॅन 0, त्यामुळे लूप कंडिशन फॉल झाल्यामुळे लूपच्या ब्रॅकेटच्या बाहेर येतो, म्हणजे ह्या स्टेपला येणार. इथं आम्हाला आउटपुटला काय दिसणार, आउटपुटला इथं ही एकच लाईन येईल, सम इक्वल्स टू 10. बघा बरोबर आहे, 3 3 6 4 10, तर ही 10 बेरीज आपल्याला इथे मिळेल, म्हणजे डिजिटची बेरीज आपल्याला मिळेल. छोटासा चेंज केला आम्ही आणि त्या व्हाईल लूपचा आपण वापर केला. आता इथं सुद्धा बघा, जर इनपुट करणाऱ्यानं जर समजा आकडा जो नंबर आहे तो मोठा अंक दिले असते, म्हणजे 7 अंकी दिला असतं तर 7 वेळा लूप एक्झिक्यूट झाला असतं, 2 अंकी दिला असता तर 2च वेळा लूप एक्झिक्यूट झाला असतं. म्हणजे इथं सुद्धा लूप किती वेळा एक्झिक्यूट व्हायचं आहे हे युजरवर डिपेंड आहे, रन झाल्यानंतर ठरणार आहे, म्हणून आपण इथं व्हाईल लूप वापरलेला आहे. दिस इज द बेस्ट, ऑल्सो बेस्ट अँड बेस्ट एक्झाम्पल फॉर व्हाईल लूप. म्हणजे असे सिच्युएशन असतात प्रोग्रामिंग मध्ये. आता हे आपण बिगिनर्स आहे म्हणून छोटे छोटे एक्झाम्पल्स घ्यायला लागलोय, की छोट्या छोट्या एक्झाम्पल्सवर आपण व्हाईल लूप वगैरे वापरून बघतोय. ज्यावेळी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करत असतात त्यावेळी अशाच पद्धतीची सिच्युएशन असते की हा जो प्रोग्राम होणार आहे ते रन झाल्यानंतर ठरणार आहे, तो वापरणारा जे सॉफ्टवेअर वापरणार, म्हणजे जसं तुम्ही विंडोज किंवा कोणतेही ऍप्लिकेशन वापरता ते ऍप्लिकेशन वापरताना ठरलं जाणार आहे की लूप किती वेळा एक्झिक्यूट करायचं आहे. तर ह्या सिच्युएशन मध्ये इथं व्हाईल वापरतात. ओके. आता आपण पुढे जाऊया थोडंसं की व्हाईल आणि डू व्हाईल ह्यातला फरक बघूया. आता बघा, आम्ही बघितलं, आम्ही काय म्हणतोय की प्रोग्रामिंग टाइमला ज्यावेळी आम्हाला माहित नसतं लूप किती वेळ एक्झिक्यूट होणार, ते व्हाईल किंवा डू व्हाईल वापरतो. ओके. आता या दोन्हीमध्ये कधी काय फरक आहे ते बघूया. मी छोटासा प्रोग्राम व्हाईल लिहितो आणि छोटासा प्रोग्राम एक डू व्हाईल लिहितो आणि मग तुम्हाला एक्झिक्युशन मधला फरक दाखवतो. आता इथं इंटिजर आय करतोय, आय इज इक्वल्स टू 0 व्हाईल I greater than 0, 10 greater than equals to 10, printf \n %d आणि I प्रिंट करतो. ठीक आहे. I प्लस प्लस
आणि लूप कम्प्लीट, मेनचा कम्प्लीट. ठीक आहे, हा सेम प्रोग्राम मी इकडे लिहितो. वरती हॅश इंक्लूड वगैरे लिहायचं आहेच. मी मेन पासून लिहितो. मेन इथं इंट आय, इनिशियल कंडिशन आय इज इक्वल्स टू 0. ओके, आता इथं डू आहे. आता डू व्हाईल एक सारखेच आहे, फक्त इथं डू येतं बघा. इथं डू आलं, ओपनिंग ब्रॅकेट आलंय, प्रिंटएफ सेमच, बॅकस्लॅश एन पर्सन डी, इथं आय प्रिंट करतोय, आय प्लस प्लस. इथं मात्र लूपच्या एंडला व्हाईल येतं, व्हाईल आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 10 आणि सेमीकॉलन. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. इथं सेमीकॉलन येतो. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की आम्ही इथं सेमीकॉलन येणार आणि मग मेनचा कम्प्लीट. ओके, असे दोन हे लूपचे प्रकार आपण इथे बघतोय. आता आपण हा प्रोग्राम करतोय, हा फॉर मध्ये सुद्धा केलेला आहे की 0 ते 10 नंबर प्रिंट करायचं. ठीक आहे, आता फॉर मध्ये आम्ही कसं केलं की एकाच ओळीला लिहिलं होतं की आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन इक्वल टू 10 आणि आय प्लस प्लस एका ओळीत लिहिलं होतं. पण तोच प्रोग्राम आम्ही व्हाईल न करतोय. ठीक आहे, इथं 0 घेतलाय, कंडिशन ट्रू आहे, त्यामुळे तो इथं आय प्रिंट करेल, 0 करेल, मग हा 1 होईल, परत पाठीमागे जाईल, हा काय करेल पाठीमागे वाढेल, 1 हा 10 पेक्षा लहान आहे त्यामुळे पुन्हा 1, म्हणजे आउटपुट आम्हाला असं मिळेल 0, 1, 2, 3, 4 असं करत करत 10 मिळेल. हा ज्यावेळी 11 होईल त्यावेळी कंडिशन फॉल्स होईल आणि बाहेर पडेल. म्हणजे आम्हाला आउटपुट काय मिळालं 0 ते 10 नंबर. आता आपण इकडे घेऊया. ठीक आहे, इथं काय केलं, इथं 0 असताना इथं आला 0 प्रिंट झालं, म्हणजे ह्याचा पण आउटपुट मध्ये काय मिळेल 0 पहिल्यांदा मिळेल. इथं 1 होईल, कंडिशन चेक होईल 1 ग्रेटर दॅन, म्हणजे इथं तो काय करतो इन्क्रीमेंट करतोय. इथं 0 प्रिंट झालं, त्यानंतर इथं 1 झाला, आय 1 झाला, इथं तो चेक केला 1 लहान आहे, तो इथून काय करतो पाठीमागे डू ला पाठवतो. हे क्लोजिंग ब्रॅकेट आहे, या क्लोजिंग ब्रॅकेटच्या समोर लिहायचं आपल्याला व्हाईल, डू आणि व्हाईल. ठीक आहे, दोन्हीचं पण काम एकच आहे. रन झाल्यानंतर सिच्युएशन त्या सिच्युएशनलाही वापरतात, पण ह्या दोन्हीतला फरक बघतोय आपण. आता ह्या पण सेमच आहे बघा की हा लूप काय करतोय, लूपचं शेवटचं जे काही स्टेटमेंट आहे हे काय करणार आहे, आपल्याला पाठीमागे पाठवणार आहे, कुठं पुन्हा परत डू ला पाठवणार. ठीक आहे, कंडिशन ट्रू असेल तर पाठवणार, कंडिशन फॉल्स असेल तर खालीच पाठवणार, पाठीमागे परत रिपीट लूपला जात नाही. ओके, मग हा परत गेला, परत काय होणार 1 प्रिंट होईल, 1 प्रिंट होईल, खाली हा 2 होईल, 2 कंडिशन ट्रू आहे, परत पाठवून जाईल, 2 होईल, परत 3 होईल, 3 कंडिशन ट्रू असल्यामुळे परत 3 हे 10 पेक्षा लहान आहे, पाठवून जाईल, 3 होईल, 4 होईल, 5 होईल, असं करत करत 10 होईल. ठीक आहे, आणि ज्यावेळी 11 होईल, म्हणजे आय ज्यावेळी 11 होईल त्यावेळी कंडिशन फॉल्स होईल, बाहेर पडेल. म्हणजे इथं सुद्धा आम्हाला आउटपुट काय मिळेल 0 ते 10 नंबरचं आउटपुट मिळेल. ओके, इथं पण आम्हाला 0 ते 10च आउटपुट मिळालं, काही फरक नाही. मग फरक कुठं आहे बघा, आता गंमत बघा. आता इथं मी काय करतो, आय इज इक्वल टू 20 करतो, आणि इथं सुद्धा आय इज इक्वल टू 20 करतो. दोन्हीकडे काय केलंय, आय इज इक्वल टू 20 केलं. ठीक आहे, आय इज इक्वल टू 20 सेमीकॉलन, आय इज इक्वल टू 20 सेमीकॉलन, म्हणजे इनिशियल स्टेट आम्ही 20 केली. ठीक आहे, आता इथं काय झालं बघा, 20 आहे, आय लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, नाही, फॉल्स. त्यावेळी आउटपुट काहीच मिळणार नाही, नथिंग, काही आउटपुट मिळणार नाही. तो इथं कंडिशन फॉल्स आहे, इथून लूपचे मधनं बाहेर पडेल आणि मेन मधनं बाहेर पडेल. म्हणजे ह्या प्रोग्राम मध्ये इनिशियल कंडिशनच फॉल्स असल्यामुळं आत व्हाईल लूप मध्ये जातच नाही, तो बाहेर पडतो, डायरेक्टली बाहेर पडेल. ओके, इथं काय होतंय बघा, इथं मात्र जास्त बदल आहे. इथं आउटपुट साठी काय होतं, इथं 20 आहे बरोबर, पहिल्यांदा 20 आहे, मग 20 आहे कधी कंडिशन इथं नाहीच आहे ना, चेक तो खाली जातो, 20 प्रिंट येतं आउटपुटला, तुम्हाला 20 प्रिंट येणार. ओके ओके, इथं 20 प्रिंट आलं, हा 21 झाला, कंडिशन चेक केली, 21 10 पेक्षा लहान नाही, बाहेर पडला, प्रोग्राम मधनं बाहेर पडेल. म्हणजे ऍटलिस्ट 1 टाइम, ऍटलिस्ट एकदा तरी आउटपुट तुम्हाला मिळेलच. कंडिशन इनिशियल फॉल्स असली तरी सुद्धा तुम्हाला एकदा आउटपुट मिळेल. ठीक आहे, आणि अशा सर्टन सिच्युएशन मध्ये ही इनिशियल कंडिशन जरी फॉल्स असेल तरी लूप एक्झिक्यूट झाला पाहिजे, एकदा तरी झाला पाहिजे, अशा प्रोग्रामिंग सिच्युएशन मध्ये डू व्हाईल वापरतात. ओके, लक्षात आलं. इथं मात्र इनिशियल कंडिशन फॉल्स असली तर काय होतं, लूप एक्झिक्यूटच होत नाही. दिस इज द मेजर डिफरन्स. म्हणजे जर तुम्हाला पुढे एक्झाम मध्ये डिफरन्स बिटवीन व्हाईल अँड डू व्हाईल विचारला असेल तर हा व्हाईल इथं लिहितात, इकडे व्हाईल वर लिहितात, हा फरक नाही सांगायचा आहे. आपल्याला फरक काय सांगायचा आहे, तर इनिशियल कंडिशन फॉल्स असेल तर व्हाईल लूप एक्झिक्यूट होत नाही, फॉल्स सुद्धा होत नाही, डू व्हाईल मात्र एकदा एक्झिक्यूट होतात. ठीक आहे, ऍटलिस्ट 1 टाइम एक्झिक्यूट तुम्हाला लूप करायचाच असेल, इनिशियल कंडिशन फॉल्स असेल तरी, तर तुम्हाला काय वापरलं पाहिजे, डू व्हाईल वापरलं पाहिजे. ठीक आहे, इट इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर डू व्हाईल. थँक्यू व्हेरी मच.